मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओत आपण फर्स्ट इयर इंजिनिअरिंग 2024 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे PPS त्या सब्जेक्टबद्दल आज बघणार आहोत. तर प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग हा सब्जेक्ट आहे 2024 पॅटर्नचा SPPUमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट वाईज जे 5 युनिट आहेत त्याच्यामधले जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत, हायेस्ट टॉपिक आणि मीडियम टॉपिक असे मी 2 पार्टमध्ये टॉपिक्स काढलेले आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. तर असे टॉपिक प्लस त्याच्यावरती मी काही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पण देणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर युनिट नंबर 1मध्ये जे हायेस्ट टॉपिक आहेत ते 3 आहेत. तर याच्यावरती तुम्हाला सगळ्यात जास्त फोकस करायचा आहे. त्यानंतर जे मीडियम टॉपिक आहेत ते आणि काही जे टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते मी काढलेले आहेत. तर असे हे काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत एंड सेम एक्झामसाठी. तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोरिंग मिळेल. त्यानंतर युनिट वाईज मी काही एक्सपेक्टेड क्वेश्चन्स काढलेले आहेत 3 मार्कासाठी आणि 4 मार्कासाठी आणि 5 मार्कासाठी. तर युनिट नंबर 1मध्ये हे काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत आणि याचे सोल्युशन जर तुम्हाला पाहिजेत असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ग्रुपची लिंक दिलेली असेल, टेलिग्राम ग्रुपची किंवा व्हॉट्सॲप ग्रुपची. तिकडे तुम्हाला नोट्स, PDF वगैरे हे क्वेश्चन्स आणि सगळं काही अपलोड केलेलं मिळेल. तर पटापट जाऊन जॉईन करून घ्या आणि तुमच्या मित्राला पण सांगा. त्यानंतर युनिट नंबर 2चे काही टॉपिक्स आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. त्यानंतर त्याच्यावरचे क्वेश्चन्स काढलेले आहेत मी. असंच मी पूर्ण युनिटसाठी काढलेले आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि प्रॅक्टिस करू शकता या क्वेश्चन्सची. तर हा क्वेश्चन्स हे जे हायेस्ट आणि थोडेसे मीडियम क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारलेले दिसतील पेपरमध्ये. मागचा जो एक पेपर झाला आहे 24 पॅटर्नचा त्यामध्ये. त्यानंतर युनिट 3चे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर 4 मार्कासाठी आणि 5 मार्कासाठी. हे जर तुम्ही सगळं केलं ना मित्रांनो तर तुम्हाला 50 ते 60च्या वरतीच मार्क मिळतील हे सगळं करून. तर हे झाले युनिट नंबर 4चे क्वेश्चन्स. हे झाले 4 आणि 5 मार्कावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स जे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे आहेत. तर PPS हा सब्जेक्ट असा आहे की तुम्हाला थेअरी प्लस त्याच्यासोबत कोडिंगचं एक्झाम्पल पण द्यावं लागतं क्वेश्चन्समध्ये, ॲन्सर्समध्ये. तर तुम्हाला थेअरी प्लस कन्सेप्ट तुम्हाला शिकायचे आणि त्याच्यावरती कोडिंगची प्रॅक्टिस पण पाहिजे ते. तर हे झालं युनिट नंबर 5चे. तर हे झाले त्याच्यावरचे क्वेश्चन्स. तर 4 मार्कासाठी आणि 5 मार्कासाठी असे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यात तुम्हाला सगळ्यात पहिले एखादा कन्सेप्ट एक्सप्लेन करायचा असतो. त्यानंतर त्याचं एक्झाम्पल द्यायचं असतं प्रोग्रामचं. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात. तर हे झाले 5 युनिटचे तुमचे मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आणि त्याच्यासोबतच इम्पॉर्टंट त्याचे टॉपिक्स कोणकोणते आहेत जे तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत. तर हे झालं PPSचं. तर जर तुम्हाला दुसऱ्या सब्जेक्टचं पण पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ हेल्पफुल असेल तर तरी पण कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.